त्याला दिसत नाही ना मागचं कसं दिसणार म्हणून त्याने असं केलं. हा. सगळ्यात जास्त आवडतो अंकुर दादा. मुस्काट फोड आहे ना साई, मुस्काट फोड आहे ना तुझं. नाही नाही मी निघतो, मला बसायचंच नाही इथं. असं एक एका प्रश्नाची उत्तर देत नाही बरोबर तू. हे माझे काका नाही, माझे काका रुपेश काका. ते मला पाठीवर घेऊन घोडा खेळतात. वा वा वा. तसं खेळणार का तुम्ही? नाही 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 दा, हा, नाही. त्यात काय मोठं आहे मग ते घेतील तुले पाठीवर. घ्या ना थोडं. कशाला घेऊ त्याला पाठवू? आओ भाऊ, काय करायचं? जमू दे. पोराचा शब्द आहे, कशाला उगाच मोडता. नाही, नाही. घेतील ना घेतील. असं तुम्हाला 4-4 पोरांचा अनुभव आहे ना. घ्या, आम्हाला माहिती आहे अहो, आम्हाला. नाही, ऐका ना ऐका ना असं अहो, नको. घ्या. बेटा, साई त्याची पप्पी घे. नाही. साई त्याची पप्पी घे. नाही. घे त्याची पप्पी. नाही. घे त्याची पप्पी. अहो, नका. नाही तर मी घेऊन टाकी. मी घेतो सगळ्यांची घेतो पप्पी. साई, तिकडं उभा राहा. काय नाही, काय नाही. अरे देवा. असं नाही करायचं बघू. अरे बा ओ, घ्या ना पाठीवर, त्याला काय होते. घ्या हो, घ्या हो, घ्या ना हो. घ्या, व्हा ना थोडंसं घोडा. लहान लेकरू आहे ते. लहान लेकरू काय? व्हा ना हो, व्हा ना घोडा. हा, घोडा व्हा. बस बस बस. हा. चल मेरे भावडे, टिक टिक टिक. चल मेरे भावडे, टिक टिक टिक. पावडे खेळा. भाऊ भाऊ सीन रेडी भाऊ. काय चाललंय तुझं? हे काय करतायत माझं बघितलं का? काय करून तुला अख्खा घोडा करायला लावला मला इथं. अरे काय गायबा नाही का तुम्ही? सेलिब्रिटी माणूस आहे, असं करतात का? 5 मिनिटाची विसरण्यासाठी सांगितलं होतं ना. हा अहो डेट मिळत नाही यांची. आणि तुम्ही काय वहिनी? ऐका ऐका, तुम्ही चिडू नका. अहो अख्ख्या महाराष्ट्राचं आहे ना भाऊ कदमांवर प्रेम आहे. आम्ही काय परदेशात राहतो का? आम्हाला पण भाऊ कदम खूप आवडतात. तो तुम्हाला सांगू का, भाऊ कदम आहे ना आम्हाला सेलिब्रिटी वाटच नाही. आम्हाला ना ते आमच्या घरातलेच वाटतात. एवढे जवळचे आहेत ते आम्हाला. म्हणून आहे ना आम्ही प्रेक्षक त्यांच्यावर एवढा हक्क गाजवतो. भाऊ आमच्याकडनं काही त्रास झाला असेल तर माफी माग. हो माफी काय मागताय? तुमच्यामुळं आम्ही आहोत हो. हा? येतो हा? चल चल चल. ओ भाऊ सर, नमस्कार. मी राजहंस. मी तुमचं भविष्य सांगतो. हा? मागच्या जन्मी तुम्ही साप होता. आता बेडूक खाल्ल्यामुळे बेडका सगळे झाला. Backup! हे चालू. नाही करायचं. भाऊ भाऊ ओ, भाऊ, या. क्या बात है. क्या बात है. वा वा वा. वाह, क्या बढ़िया, बात आहे. तुम्हाला जितका आनंद झालाय त्याच्यापेक्षा 10 पट जास्त आनंद आम्हाला झालाय. कारण हे जे भाऊला मिळत होतं, जे कुशलला मिळत होतं, जे सागरला मिळत होतं, जे भारतने आत्तापर्यंत मिळवलं, श्रेयानी मिळवलं, अंकुरनी मिळवलं, ते तुम्ही मिळवताय. ही सोपी गोष्ट नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. कारण मी नेहमी म्हणतो की चेहरा नवा असेल तर तो ओळखीचा व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत त्याला आपण हसत नाही, तो किती ब्रिलियंट कॉमेडी करत असला तरी, कारण चेहरा माझ्या ओळखीचा नाही आहे. पण काही मिनिटांनंतर तुम्ही त्यांना आपले वाटायला लागलात, हे तुम्ही कमावलं असं मला वाटतं आज. वा भाऊ, कसं वाटलं आज तुम्ही इतके दिवसांनी वेगळ्याच लोकांबरोबर एक काम केलं? नाही खूप मजा आली. म्हणजे एकतर हा त्यांचं काही टायमिंग सांगू शकत नाही ना, त्याचं टायमिंग त्याचं वेगळं आहे, त्याचं वेगळं आहे. त्यामुळे खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळतं या ह्याच्यातून. तो ग्रेट आहे तो, त्याचं काय सांग. बरं हा म्हणजे हा आमचा एक वेगळाच एक ॲक्टर आहे बाबा. त्याचं एक आज असं म्हणणं आहे की मला एक बक्षीस तर तुम्ही दिलं पाहिजे. किती बक्षीस पाहिजे तुला? किती बक्षीस पाहिजे? 1 लाख.
आता ह्यालाच 1 लाख दिले तर बाकीचं द्यायचं काय? पण तू लाख मोलाचा परफॉर्मन्स केला असं तुला वाटतंय का? होय. मग किती बक्षीस पाहिजे आता? मला 1000. 1000? नाही त्याच्यापेक्षा जास्त देणार. वा वा, एकदा जोरदार टाळ्या साईराजसाठी. आदेश सर, छोटा फटाका कसा वाटला तुम्हाला? आणि त्याची स्टेजवरती जी दहशत होती ना, ती खरंच दहशत होती. म्हणजे आम्ही सुद्धा बघत होतो. आणि या दोघांच्या बाबतीत जर सांगायचं तर मला असं वाटतं की 4.5 वर्ष झाली चला हवा येऊ द्याला. मला कुठेही वाटलं नाही. मला ते 4.5 वर्ष या मंचावर तुमच्या सोबत आहेत सगळ्यांच्या, असं आज वाटतं. इतकं टायमिंग होतं. आणि भाऊ ज्या पद्धतीने या सगळ्यांमध्ये समरस झाले होते, खरं तर तुम्हा सगळ्यांचं ते कौतुक आहेच, पण खूप मनापासून एन्जॉय केलं, खूप हसलो. श्वेता शिंदे आपल्याकडे आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. निर्मात्या आहेत लागिरं झालं जी या मालिकेच्या. काय सांगणार, कसं वाटलं तुम्हाला? निलेश, लागिरसाठीच मी होऊ द्या व्हायरलचं सीझन जेव्हा सुरू झाला त्यावेळेला आले होते. आणि मला वाटतं ऑलमोस्ट पहिला का दुसरा एपिसोड होता तेव्हा त्यांचा. आणि अशोक सराफ नेहमी म्हणतात की तुमच्या ॲक्टिंगचा ग्राफ किंवा तुमच्या कामाचा ग्राफ हा नेहमी असा जायला पाहिजे. तर त्या दिवशीचा वावर आणि आजचा वावर म्हणजे सुपर. त्यांनी ते स्टेज व्यापून घेतले. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा द्यायला, आशीर्वाद द्यायला आनंदी गोपाची टीम पण आलेली आहे. जोरदार टाळ्या भाग्यश्री मिलिंदसाठी. जोरदार टाळ्या मंगेश कुलकर्णी यांच्यासाठी, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड. आणि समीर विध्वंस यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मंगेश सर, एक गोष्ट आत्ता तुम्ही म्हणालात की जेव्हा पण आपली चलावाद्याची टीम परफॉर्म करते, भाऊ, सागर, अंकुर, श्रेया, सगळ्यांचं जेव्हा तुमचा परफॉर्मन्स चालतो तेव्हा तुम्ही म्हणता की हे सगळे आमच्याकडून घेतात दाद किंवा स्टँडिंग ओवेशन. पण आज वाटत होतं की हे घेत नाही आहेत, हे देतात दरवेळेसची संधी देतात. आणि आज ह्या स्पर्धकांनी सुद्धा तेच आमच्याकडून केलेलं आहे की त्यांनी पुन्हा एकदा मला भरभरून असण्याची संधी दिली. आणि ह्याच्यामुळेच वाटतं की चला होऊ द्या व्हायरल. आज ॲक्च्युली व्हायरलचा एक पुन्हा एकदा वेगळा फीवर सुरू होत आहे आजपासून. त्यामुळे वाटतं खूप खूप शुभेच्छा. मला खूप मजा आली, मला खूप आवडलं. तू खूप गोड आहेस. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. अरे हस तरी. कॉम्प्लिमेंट दिली. बरं आता तर संपलं. आता उद्यापासून काय करणार? उद्यापासून नाही, मग कधी तुमची आठवण लागली तर येईल तिथे. तुमची आठवण लागली तर येईल इथे. असं आहे ना, प्रेम आहे, प्रेम आहे ना, प्रेम आहे ना. तुला माहिती आहे का, पण तिकडे जी ताई बसली ना, तिचा एक पिक्चर आला आता. तू बघितला का पिक्चरचा प्रोमो? काल बघितलेला. काय पिक्चर मध्ये प्रोमो माहिती? पिक्चरचं नाव काय? खरंच त्या ताईचं बघितलं का? उगाच आपलं खोटं सांगतो. बघितलं ना? बघितलंय ना? मम्मीच्या मोबाईलवर. हा, त्याच्यात ती ताई आहे ना? होय. हा, मी ते पण बघितलंय. अभ्यास करतात ते. काय काय तुम्ही अभ्यास करता ना? हो 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 हो. हा, म्हणून तर डॉक्टर बनलात. इथपर्यंत पोहोचलंय म्हणून तर डॉक्टर. करणार. वा वा.